आता आपण 2 रुपयाची मोड कशी करायची ते शिकणार आहोत. 2 रुपये म्हणजेच 200 पैसे. बरोबर. आता याची मोड करण्यासाठी आपण सगळ्यात प्रथम म्हणजे 1 रुपयाची 2 नाणी वापरू शकतो. बरोबर. 1 नाणं 2 नाणं किती झाले 2 रुपये. म्हणजेच हे 2 नाणं गुणिले 1 रुपया म्हणजेच 1 रुपयाची 2 नाणी म्हणजे किती झाले 2 रुपये. आलं लक्षात. आता अशाच प्रकारे आता आपण 50 पैशांच्या नाण्याने सुद्धा 2 रुपये करू शकतो. हे बघा हे 1 2 किती झाले मगाशी आपण शिकलो आधी 50 आणि 50 हा 1 रुपया. पुन्हा हे 50 आणि हे 50 किती झाले 2 रुपये झाले. 50 आणि 50 100 50 आणि 50 100 100 आणि 100 200 पैसे. म्हणजेच आपण 4 नाणी जर घेतली 50 पैशांची 4 नाणी जर घेतली तर किती रुपये होणार 2 रुपये होणार. ओके ना. आता आपण 25 पैशांची नाणी बघूया. 1 रुपया म्हणजे 25 पैशाची किती नाणी 4 नाणी. बरोबर. हा झाला 1 रुपया. अजून जर मी घेतली 25 पैशांची अजून 4 नाणी 1 2 3 आणि 4 हा 1 रुपया. 1 आणि 1 2 रुपये झाले. बरोबर. मग आता मी 25 पैशांची किती नाणी घेतली 1 2 3 4 5 6 7 आणि 8. जेव्हा मी 25 पैशांची 8 नाणी घेणार तेव्हा 2 रुपये पूर्ण होणार. बरोबर. अजूनही इतर प्रकारे मी मोड करू शकते. कशा प्रकारे मी मोड करू शकेन बघा. मी 1 रुपयाचं 1 नाणं घेतलं 50 पैशांची अजून इथली मी ही 2 नाणी घेतली 1 आणि 1 2 रुपये झाले. अशा इतर अजून वेगवेगळ्या प्रकारे मी 2 रुपयाची मोड करू शकते.